Zee 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदऱ्यात समस्या नाहीत असं नाही। प्रशासकीय अनास्थेमुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। चिखलदऱ्यातल्या समस्यांवर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। निसर्गानं चिखलदऱ्याच्या निसर्गाला भरभरून दिलंय। मात्र निसर्गानं नटलेल्या चिखलदऱ्याला आणि मेळघाटला समस्यांचं ग्रहण लागलंय। कुपोषण हे या मेळघाटातील आदिवासींच्या पाचवीलाच पुजलंय। शासनातर्फे कित्येकदा विविध उपाययोजना करण्यात आल्या, मात्र त्याचा काहीही फायदा होताना दिसला नाही। या परिसरातील कुपोषितांची संख्या कमी झाली खरी, मात्र त्याचा मुळापासून नायनाट झाला नाही हे दुःख। कमी वयात लग्न झाल्यामुळे त्यांना कुपोषण किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि कमी वयातच त्यांना 2-2, 3-3 मुलांचे ते आई पण होतात। त्यांच्यामुळे कसं त्यांच्या शरीराची जी शक्ती वगैरे असते ते कमी पडते। त्या कमी वयाच्या असल्यामुळे त्यांचे बाळ मृत्युमुखी पडतात आणि त्या सुद्धा पण बालमाता पण सगळ्यात जास्त बालमाता मृत्यूचं कारण आमच्या मेळघाटातच आहे। सगळ्यात जास्त बाल मृत्यू आमच्या मेळघाटातच होते। गावात उपचारासाठी नावाला दवाखाना आहे, मात्र या दवाखान्यात डॉक्टर क्वचितच दिसतात। दवाखान्याची व्यवस्था असल्यानं या ठिकाणी आजारी रुग्णांना पायपीट करत दुसऱ्या गावात जावं लागतं। इथं महिला डॉक्टर नाही राहत। महिला डॉक्टर नाही तर त्या कारणाने आदिवासी महिला जे आहेत ते त्यांना जेंट्स डॉक्टरला दाखवत नाही, तपासणी करीत नाही, ते घाबरतात बोलायला। जर महिला डॉक्टर आली तर ते चेकअप करेल, पूर्ण त्याला काय पाहिजे काय हवं आहे ते सांगेल, पण असं होत नाही। शासनाची रोजगार हमी योजना या गावात कागदावर पोहोचली आहे, त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्यावाचून पर्याय उरला नाहीये। रोजगाराच्या शोधात या गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायत। इथं रोजगार नाही आहे। रोजगारामुळं शहरात ते जातात। शहरात गेल्यानंतर इथं मुलं बाळा राहतात, त्यांना पिण्याला पाणी नाही राहत, जेवणाला काही अन्न नाही देत कोणी। चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था सुद्धा चिंताजनक आहे। गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे, मात्र प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी या गावातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जाण्यावाचून पर्याय उरला नाहीये। शाळा गावापासून दूर असल्यानं या गावातील विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवतो आणि त्याचं शिक्षण अपुरं राहतं। घरगुती कामामध्ये ते व्यस्त असणे आणि पालकांची दुरावस्था अशा या प्रामुख्याने कारण समोर आलेली आहेत। 2005 पासून हे कारण आणि या कारणावर उपाययोजनेसाठी कृती आराखडा आम्ही बनवून शासनाकडे पाठवलेला आहे, पण शासनाची याबाबत अत्यंत नकारात्मक भूमिका आहे। चिखलदरा मेळघाट हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात। मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यानं या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते। शासनानं चिखलदरा आणि मेळघाटातील या समस्यांकडे लक्ष देत या समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांना मदतीचा हात द्यावा, त्यामुळे या गावचा विकास होण्यास मदत होईल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.